आरक्षणासंदर्भात बिहार सरकारने जे पाऊल उचललं होतं, बिहारने जनगणना करून वाढीव 15% आरक्षण दिलं होतं. मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो, हे आरक्षण SC, ST आणि OBC यांची लोकसंख्या आधार धरून वाढीव आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. ते आज न्यायालयाने रद्द केलं. याचा संदर्भ महाराष्ट्राशी, मराठा आरक्षणाशी काय लागतो असा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे. यामध्ये स्पष्टपणे सांगायचं ठरलं तर महाराष्ट्र सरकारने देखील वाढीव आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. जर बिहारमध्ये दिलेलं आरक्षण, मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण जर टिकत नसेल आणि इंदिरा साहनी खटल्याचा वारंवार उल्लेख ह्या न्यायालयाच्या न्यायदानामध्ये होत असेल तर महाराष्ट्र सरकारला देखील आता याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो, आपल्यासमोर 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक, क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी प्रलंबित आहे याचा जर निर्णय आपण लावून घेतला तर याचा फायदा संपूर्ण देशाला होईल, सगळ्या राज्याच्या आरक्षणासाठी होईल. आणि दुसरा पर्याय असा आहे की महाराष्ट्र सरकारने पाऊल पुढे टाकून जनगणना त्या ठिकाणी करावी, याची मागणी देश सरकारकडे करावी, भारत सरकारकडे करावी आणि संपूर्ण देशाची जनगणना होत असताना महाराष्ट्राची जनगणना जलद गतीने करून आरक्षण त्या ठिकाणी देण्यात यावं. हे 2च पर्याय आता आजच्या निर्णयानुसार सरकारच्या हातात आहे. मराठा समाजाचा सगळ्या सोयऱ्याचा जो निर्णय सरकारने परिपत्रक काढलेला आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ सरकारने करावे, म्हणजे किमान काही लोकांना तरी याचा फायदा होईल. सरकारने मराठा समाजाचा विषय गांभीर्याने घ्यावा. बिहारचा निर्णय हा अतिशय धक्कादायक आहे. बिहारमध्ये मागास प्रवर्गाला दिलेलं आरक्षण, वाढीव आरक्षण जर टिकू शकत नाही तर मराठा समाजाला आरक्षण कसं टिकेल याच्यावर सरकारने गांभीर्याने निर्णय घेतला पाहिजे, अशी आम्ही सरकारकडनं अपेक्षा करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.